वसई-विरारसह पालघर जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे। विरार पूर्वेच्या खार्डी या गावामध्ये कोसमाई क्रीडांगणावरती भव्य दिव्य क्रिकेटचे सामने या ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत आयोजक आहेत प्रभाकर पाटील सर, काय सांगाल कशा पद्धतीने हे सामने आहेत? हे सामने आपण खूप याच्याने बनवले आहे। ग्राउंडच नव्हता आम्हाला, हा ग्राउंड आम्ही आमच्या गाववाल्यांनी आणि गावाच्या सहकार्याने आम्ही हा ग्राउंड बनवलाय। कशा पद्धतीने या ठिकाणी सामने होणार आहेत? हे सामने आहे ना ग्रामीण पद्धतीने होणार आणि शहरी ग्रामीण आणि शहरी पद्धतीने होणार। निश्चित आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आहेत, तुम्ही काय सांगणार? आज प्रथमच ग्रामीण भागामध्ये कुठेतरी क्रिकेटला प्रोत्साहन मिळत असताना पाहायला मिळत आहे। भव्य दिव्य असे सामने या ठिकाणी भरवले। येस, नक्कीच या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की प्रत्येकाला इथे खेळायची इच्छा आहे, कारण या एवढं मोठं ग्राउंड बनवण्यामध्ये आधी जर तुम्ही इथे पाहिलं असतं ना तर स्वप्नातही येणार नाही की या ठिकाणी क्रिकेटचं भव्य मैदान होऊ शकतं। हे श्रेय जातं खार्डी गावाला आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा वरदहस्त असणारे प्रभाकर शेठ पाटील यांच्या सौजन्याने हे सर्व होत आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे गाव जे आहे ना हे एकजुटीने बांधलेलं आहे आणि सर्व क्रीडा रसिकांना आणि क्रीडा जे खेळाडू आहेत त्यांना पुढे घेऊन जाते। मग जेव्हा कळते की आपलं वसई हे क्रिकेटच्या क्षेत्रात मागे नाहीये, पुढे चाललंय, मग आमंत्रित कोणाला करायचं? तर आज आपण या ठिकाणी एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्याने भारतामध्ये आपलं नाव, आपल्या वसईचं नाव नेऊन ठेवलंय असे एक युवा नेतृत्व जे आपल्या भारताला लाभलं आणि विश्व विजेतेपद आपल्याला मिळवून दिलं असे आयुष म्हात्रेंना सुद्धा आज आपण या उद्घाटनाच्या समारंभामध्ये पाहणार आहोत। तेव्हा हे सर्व कौतुक हे खार्डीवासियांचं आहे आणि त्यांच्या पाठीमागे अगदी बिंदास उभं राहणारं सुगंधाने आणि दातृत्वाने नटलेलं व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ पाटील। निश्चितच सर, या ठिकाणी कशा पद्धतीने हे सामने असतील, ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील क्रिकेट प्रेमींचे कसे सामने असणार आहेत? सामन्याचं हे बोलण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हे जे आपण कोसमाई क्रीडांगण बघतोय, ह्याच्या मागे ह्या गावातील जे युवा पिढी आहे, जे खेळाडू आहेत, त्या लोकांचं इथे सर्वांचं योगदान आहे। आज जवळजवळ 2 ते अडीच महिने झाले हे ग्राउंड बनवण्यासाठी या मुलांची मेहनत आहे आणि त्यांच्या मागे सतत प्रभाकर शेठ खंबीरपणे उभे राहिले। इथे कुठलाही प्रॉब्लेम आला, काय आला तर ते आम्ही आहे, तुम्ही करा, आणि हे सगळं होऊन हे 2 ते अडीच महिन्याची मेहनत म्हणून आपण हे ग्राउंड बघतो। आज बघितलं तर आपण वसई तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राउंड उपलब्ध होत नसल्यामुळे खेळाडूंचा कुठेतरी हिरमोड होत असतो आणि या ठिकाणी जर बघितलं तर या खार्डी गावामध्ये हा ग्रामीण पट्टा आहे आणि या ठिकाणच्या खेळाडूंना बाहेर जावं लागत होतं। आज हे ग्राउंड बनले असल्यामुळे कसे फायदे होऊ शकतात? नक्कीच सर, मी तर सांगेन पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई उपनगर, रायगड जिल्हा ह्या पट्ट्यातल्या सर्व खेळाडूंसाठी, क्रिकेट प्रेमीसाठी ही एक प्रकारची मेजवानी आहे। आणि बघायला गेलं तर कोसमाई चषकाची वाट हे क्रिकेट प्रेमी बघतच असतात आणि त्या हिशोबाने इथे निश्चितच चांगल्या प्रकारे खेळ होतील। नक्की सर, तुम्ही काय सांगणार? हे सामने कशा पद्धतीने असणार आहेत आणि कशा पद्धतीने खेळाडू या ठिकाणी येणार आहेत आणि कुठून कुठून खेळाडू येणार आहेत? बघा, आपण या स्पर्धेत आहे ना एक ग्रामीण गट म्हणून ठेवलेला आहे 4 दिवसांसाठी आणि एक आहे ना शहरी गट ठेवलेला आहे 3 दिवसांसाठी। अशी टोटल 7 दिवसांची आपली स्पर्धा आहे आणि 8व्या दिवशी मेगा फायनल आहे। तर त्याच्यामध्ये आपण ग्रामीणसाठी पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे 1,50,000 रुपये आणि दुसरं बक्षीस आहे 75,000 आणि तिसरं 33,000 आणि चौथं 33,000। तसंच शहरीसाठी आपण ठेवलेलं आहे 2.5 लाख रुपये पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस ठेवलेलं आहे आपण 1.25 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 75,000 रुपये। कशा पद्धतीने यामध्ये किती टीम या ठिकाणी पार्टिसिपेट झालेल्या आहेत आणि कसं काय? ग्रामीण मध्ये मोस्टली मला वाटते 36 ते 40 टीमा ग्रामीण मध्ये आहेत। म्हणजे आमच्या वैतना गटातले 2 गट असणार आहेत, चंदनसर गट आणि आमंत्रित गट म्हणून आपण भाताने गट आणि सफाले गट असे ग्रामीणसाठी ठेवलेले आहे। आणि शहरी गटासाठी आपण ठेवलेला आहे एक वसई विरार आतमधील गट आणि एक वसई विरार बाहेरील आणि एक पालघर असा आपण तयार केलेला आहे। काय आव्हान असेल आपल्याला खेळाडूंना आव्हान आहे की चांगली स्पर्धा व्हावी आणि जे काही आपण आता इतके वर्ष आम्हाला ग्राउंड न भेटल्या कारणाने ही स्पर्धा आपण लांबवत गेलेलो, पण आता हे मुलांच्या मेहनतीमुळे हे ग्राउंड 2 महिन्यात तयार करून दाखवलंय। त्या ग्राउंडचं काहीतरी निष्पन्न व्हावं अशीच माझी खेळाडूंना विनंती असेल आणि चांगला खेळ करून त्यांनी जी काही बक्षीस आहेत ती पटकावी। बस निश्चितच आपण जर बघितलं असेल तर पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा ही कोसमाई क्रीडांगणावरती पार पडत आहे। आजपासून हा क्रिकेटचा सामना जो आहे हा रंगायला सुरुवात झालेली आहे आणि या मैदानावरतीच ग्रामीण शहरी
जे क्रिकेट प्रेमी आहेत हे मोठ्या संख्येने या ठिकाणी यावे आणि सर्वच क्रिकेट प्रेमियांनी या क्रिकेटचा आनंद घ्यावा असं आव्हान देखील यावेळेस आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार, खार्डी.